आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंड फोडून अंड्याचा रस्सा कसा बनवायचा ते बघणार आहोत। फार चमचमीत अशी ही रेसिपी आहे। नमस्कार, मी अदितीज बुक ऑफ रेसिपीज मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर नक्की सबस्क्राइब करा। इथं मी कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतले आणि त्याच्यात 7-8 आल्याचे छोटे तुकडे घातलेले आहेत। त्याच्यात 4-5 लसणाचे तुकडे पण घातलेले आहेत। 4-5 लसूण घेऊन मी त्याचे तुकडे केलेले आहेत आणि ते मी तेलामध्ये थोडे फ्राय करून घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये मी एक उभा कांदा चिरून घातलेला आहे, तो पण मी तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेतलेला आहे। कांदा व्यवस्थित परतवून झाल्यानंतर मी याच्यामध्ये हे 1 वाटी ओलं खोबरं घातलेलं आहे। तुम्ही याच्याऐवजी सुकं खोबरं पण वापरू शकता आणि ते पण मी व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे। इथं मी थोडी हिरवी कोथिंबीर घातलेली आहे। स्पेशली जे कोथिंबीरचे दांडे असतात ते जास्त वापरायचे आणि मी हे खोबरं व्यवस्थित अगदी मस्तपैकी ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घेतलेलं आहे। खोबरं भाजून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये मी 2 मोठे चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 कांदा बारीक चिरून घातलेला आहे। कांदा तेलामध्ये मी व्यवस्थित परतवून घेतलेला आहे। कांदा व्यवस्थित परतवून झाल्यानंतर मी 1 टोमॅटोची प्युरी म्हणजे 1 टोमॅटोला मी मिक्सरमध्ये फिरवून ते मी याच्यात घातलेलं आहे। त्याच्यामध्ये मी पाव चमचा मीठ घातलं जेणेकरून टोमॅटो व्यवस्थित शिजेल। आता मी हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घेतलेलं आहे आणि याला मी एक वाफ देण्यासाठी ठेवलेला आहे। गॅसची फ्लेम मी आता स्लो केलेली आहे। मगाचं वाटण मी आता गार करून घेतलेलं आहे आणि ते मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। त्यात थोडं पाणी घालून मी याची एक बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। हे बघा, छान अशी बारीक पेस्ट मी याची करून घेतलेली आहे। इथं टोमॅटो आता व्यवस्थित शिजलेला आहे। हे बघा, गॅसची फ्लेम स्लोच आहे। आता मी याच्यामध्ये 1 मोठा चमचा बेडगी मिरची पावडर कलरसाठी घातलेली आहे। 2 मोठे चमचे मी माझा घरगुती मालवणी मसाला घातलेला आहे। तुम्ही याच्याऐवजी तुमचा घरगुती मसाला किंवा गरम मसाला आणि थोडी लाल मिरची पावडर असं पण वापरू शकता। 1 पाव चमचा मी याच्यात हळद घातलेली आहे आणि हे मी आता सगळं व्यवस्थित एकत्र करून घेतलेलं आहे। आता मी याच्यात हे वाटण घातलेलं आहे। वाटण मी याच्यात व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे। हे बघा, आणि मी याच्यामध्ये आता पाणी घातलेलं आहे। पाण्याचं प्रमाण थोडं जास्तच ठेवायचं आहे। ग्रेव्ही आपल्याला थोडी पातळ पाहिजे कारण याच्यातच आपण अंडी शिजवून घेणार आहोत। त्यामुळे इथं मी जवळजवळ 2 मोठे कप पाणी ॲड केलेलं आहे। 1 चमचा मीठ घातलेलं आहे आणि मी आता हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घेतलेलं आहे। आणि याला एक छानशी उकळी येऊ दिलेली आहे। गॅसची फ्लेम मोठी करायची आणि मस्तपैकी उकळी येऊ द्यायची। उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करायची आणि याच्यामध्ये मी आता ही 4 अंडी फोडून घातलेली आहेत।
उकळी आल्यानंतरच ही अंडी घालायची आहे, त्यामुळे चांगली दणदणीत रस्स्याला उकळी येऊ द्यायची. नंतर गॅसची फ्लेम स्लो करायची आणि मग त्याच्यामध्ये ही अंडी फोडून घालायची. आता याच्यावर झाकण ठेवून मंद गॅसवर एक 7-8 मिनिटांसाठी मी याला वाफ दिलेली आहे. आणि हे बघा मस्तपैकी अशी आपली अंड्याची करी तयार झालेली आहे. अंडी पण आतमध्ये व्यवस्थित शिजलेली आहेत. हे बघा मस्तपैकी अशी आपली फोडलेल्या अंड्याचा रस्सा हा तयार झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.